आणि भविष्यात मित्रांनो बरेचसे प्लंबर लोकांना असा बांधवांना गैरसमज झालेला आहे की प्लंबिंग कन्सल्टंट आला म्हणजे आपली प्लंबिंग जाईल की काय, असा विचार न करता कन्सल्टंटचा पण तुम्ही त्यांना पण चौकशी करून त्यांना विचारून घेत जा आणि लाजू नका, घाबरू नका. जो थांबला तो संपला, जो घाबरला तो संपला. असं न करता मित्रांनो मला पण येतं ते दाखवा, करून दाखवा. करून दाखवल्यानंतर त्यांच्या चुका असतील त्यांच्या निदर्शनात आणा. परंतु आपण चुकत आहात. आपण जर हाफ्टन वॉलच्या खाली हँड स्प्रेचा किंवा जेट स्प्रेचा पॉइंट देत असेल आणि आपण कन्सल्टंटला जाऊन सांगत असेल की सर ही आमची सिस्टीम अशीच आहे आणि मी 40 वर्षापासून प्लंबिंगचं काम करतो, असंच करत आलेलो आहे, तर ही चुकीची पद्धत तुम्ही थांबायला हवी. बऱ्याचदा असं होतं मित्रांनो, मला सांगावंसं वाटतं की ग्रामीण भागात सुद्धा आजकाल प्लंबिंग वरती 10-10 लाख रुपये खर्च करायला लोक तयार आहेत. परंतु त्या प्लंबरची मानसिकता पाहिजे. साधे साधे उदाहरण आहेत की वॉल अँड भांड हे किती इंचाला फिट व्हायला पाहिजे हे जर माहिती नसेल तर तुम्ही आम्हाला फोन करा किंवा दयाजी त्यांना फोन करा, कांगलजी त्यांना फोन करा. नसेल तर त्या कंपनीच्या जो कोणी सेल्समन असेल त्याला विचारा. आज आपण जर या नागपूर शहरात पाहिलं तर वॉशबेसिंग बसवण्याची सिस्टीम 3 पद्धतीची. एक वॉशबेसिंग मी पाहिलं 3.5 फुटाला, एक वॉशबेसिंग पाहिलं मी 32 इंचाला, एक वॉशबेसिंग पाहिलं 34 इंचाला. मित्रांनो मला खंत मांडावीशी वाटते की मी मागच्या या तुमच्या नागपूर अधिवेशनात आम्हाला विनोदजी तावडेंनी, मी तसं वास्तविक पाहता मी निव्वळ प्लंबर नसून मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस पण आहे नवीन नाशिक शहराचा.